आपले आमंत्रित विशेष उपस्थित गण आहेत त्यांचा परिचय आणि सत्कार असा एक छोटासा कार्यक्रम करूया। परिचय बराच मोठा आहे पण मी सगळ्यांचाच परिचय थोडक्यात करून देणार आहे आपल्याला वेळेची मर्यादा पाळायची म्हणून। तर सध्या माधुरीताई जोशी गुरुवंदित परिवाराला जोशी मावशी किंवा जोशी काकू ह्या काही अपरिचित नाहीत। आपल्या बऱ्याच कार्यक्रमांना ते आधी आलेले आहेत। अगदी नागपूरला दत्त जयंती उत्सवात महाराजांनी आवर्जून यांची सप्ताहात प्रवचनमाला ठेवली होती। तत्वज्ञान व संस्कृत विषयात काकू पदवीधर आहेत। पुण्यातील मुलींच्या अंधशाळेत 12 वर्षे संस्कृत त्या ऑनररी बेसिसवर शिकवतात, म्हणजे त्यातनं काही उत्पन्न घेत नाही। ज्ञानभास्कर पुस्तकाच्या लेखिका आद्य शंकराचार्यांचा जीवन प्रवास तत्वज्ञान आणि स्तोत्रांवरील हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे। आणि विषय सांगायचं म्हणजे काकूंनी गीतेच्या प्रचार प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतलंय। त्यांना गीता कंठस्थ आहे आणि शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांकडनं त्यांचा तसा पुरस्कार देऊन गौरव सुद्धा झालेला आहे। त्या गीतेचे संथावर्ग घेतात, प्रवचन करतात आणि अशा प्रकारे ह्या आपल्याला आज इथे लाभलेला आहे। तर स्मिताताईंना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर श्रद्धेय डॉक्टर मिलिंद शिरगोपीकर सर हे आपल्याला इथे उपलब्ध झाले आहेत आणि खरंच आपल्या सगळ्यांसाठी फार भाग्याची गोष्ट आहे। व्यवसायाने सीए आहेत, अकाउंट्स, फायनान्स या अशा वृक्ष जगात त्यांचं वावर जरी असला तरी त्यांचा खरा परिचय हा त्यांनी 5 नर्मदा परिक्रमा केल्यात पायी। त्यांनी 4 धाम यात्रा संपूर्ण पायी केली आहे। कैलास मानसरोवर यात्रा 2 वेळा पायी केली आहे आणि एवढंच नव्हे तर भारत सरकारतर्फे कैलास मानसरोवर यात्रेसाठी महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती होती। गौरव जो होत असतो या सेवेचा तो असा होत असतो की अमरकंटक इथे कार्यक्रमात जिथे पंतप्रधान मोदी आले होते त्यांच्यासोबत तो स्टेज म्हणजे त्या मंचावर सुद्धा हे उपस्थित होते। तर असं एक तपस्वी व्यक्तिमत्व आपल्याला इथे मिळालेलं आहे। तर मी मिलिंद काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर ज्यांच्या सहकार्यामुळे आपला हा इथला 3रा वर्षीचा पालखी कार्यक्रम होतोय त्या या मंदिराच्या ट्रस्टी जोशीराव काकू त्यांचं आपण त्यांना पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी जेव्हा अप्रोच केला होता किंवा आम्हाला इथे असा पालखी कार्यक्रम घ्यायचा आहे तेव्हा त्यांनी त्यांच्यावर जी जबाबदारी होती त्याप्रमाणे सगळी पूर्ण चौकशी केली। पण एकदा त्यांना खात्री पटली की बाबा हे व्यवस्थित आहे, सात्विक काम आहे, तेव्हा त्यांनी त्यानंतर संपूर्ण सहकार्य आपल्याला पुढचे 3 वर्ष केलेलं आहे। त्यामुळे आपण त्यांचा सत्कार मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तिथे येऊन त्यांचा सत्कार करावा।
यानंतर मी प्रज्ञाताईंचा परिचय जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी करून देतो. 2 मिनिटं. एमएससी आता थोडं सांगू दे. तर या एमएससी झुलॉजी असल्या तरी त्यांचं प्रामुख्याने जे फील्ड आहे ते संगीत क्षेत्रातलं फील्ड आहे आणि संगीतात 20 वर्षांपासून क्लासेस घेत आहेत. म्युझिक थेरपिस्ट म्हणून काम करत आहेत आणि सद्गुरूंच्या कन्या आहेत, पण सद्गुरूंच्या सेवेसाठी पत्रवेटच्या कार्याचा प्रमुख संपादिका म्हणून त्या गेल्या दशकांपासून कार्यरत आहेत. अनेक मासिकांमध्ये लेखन आहे, वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध झाले आहेत आणि आजचा दिवाळी विशेषांक सुद्धा त्यांच्याच प्रमुख संपादिकेच्या भूमिकेतनं प्रकाशित होतोय. तर त्यांचा छोटासा सत्कार मी लीनाला सांगतो त्यांनी करावा. यानंतर मी प्रज्ञाताईंना विनंती करतो त्यांनी अगदी थोडक्यात या विशेषांकाबद्दल आणि पत्रभेटबद्दल माहिती द्यावी आणि त्यानंतर आपला प्रकाशनाचा सोहळा आधी होईल आणि पुढे मग मान्यवर त्यांचा मनोगत व्यक्त करतील. औदुंबरा तळवटी नृसिंह. आज औदुंबराचा गुरुद्वादशीचा उत्सव आहे आणि औदुंबराच्या तळवटी साक्षात श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह स्वामी महाराज विराजित असतात अशी आपली श्रद्धा आहे आणि या निमित्ताने या एकाच दिवशी आपण अखंड प्रदक्षिणा सगळीकडेच हा पालखी सोहळा आणि अखंड प्रदक्षिणेचा कार्यक्रम संपन्न होतो. परमपूजनीय स्वामींना श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह स्वामी महाराजांना मनापासून कोटी कोटी प्रणाम करते. मंचावर उपस्थित असलेल्या आदरणीय गीतावरती माधुरीताई जोशी यांची ओळख आत्ताच श्रीरांनी करून दिली आपल्याला. आपल्या अशा खूप जवळच्या आहेत, त्या खूप विद्वान आहेत आणि खूप नम्र आहेत, पण तरी आपल्या अधिक जवळ असल्यामुळे आपण असं म्हणतो ना की जवळच्या माणसाला आपण नीट ओळखू शकत नाही, तसं काहीसं मला यांच्याबद्दल वाटतं. त्यानंतर आताच ज्यांचा उल्लेख केला हे मंदिर ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं त्या आदरणीय जोशीराव काकू त्यांना नमस्कार करते, माधुरीताईंना नमस्कार करते. त्यानंतर आता ज्यांचा उल्लेख केला डॉक्टर मिलिंद दादाशीर गोपीकर यांनी या दिवाळी अंकामध्ये लेखन केलेलं आहे. खूप सुंदर असा नर्मदा परिक्रमा त्यांनी अनेक वेळा केलेली आहे. त्याचे जे अनुभव आहे त्याच्यावर त्यांनी PhD केलेली आहे, हे विशेष आहे आणि त्यांचा असा तो छानसा लेख या अंकात घ्यायला मिळाला हे माझं भाग्य समजते. खरं सांगायचं तर यापूर्वी या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा सोहळा सर्वप्रथम नागपूरला संपन्न झाला आदरणीय गोविंदगिरी व्यास महाराजांच्या हस्ते शुभ हस्ते. त्यानंतर गुरुग्रामला परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराजांच्या हस्ते हा प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष तिथे आलेले होते आणि दिल्ली आणि गुरुग्रामचे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आलेले होते जीवन तळेगावकर आणि प्रवीर चित्रे. तर त्यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा प्रकाशनाचा कार्यक्रम झाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये हा उत्सव किंवा हा प्रकाशनाचा समारंभ होतो. अमरावतीला झाला, अकोल्याला झाला, यवतमाळला झाला, चंद्रपूरला झाला. आमचे मनीष रावत उपासक आहेत, ज्येष्ठ उपासक आदरणीय मनीष राव, त्यांची खूप इच्छा होती की हा कार्यक्रम सर्वत्र व्हावा. अष्टलक्ष्मी आहे विशेषांकात निदान 8 ठिकाणी तरी हा कार्यक्रम झाला पाहिजे अशी त्यांची फार मनापासून तळमळ होती, इच्छा होती आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हणून पुन्हा इथे आज इथे पुण्याला आपण हा कार्यक्रम घेतला. मी पुणे केंद्राचे सगळे उपासक आणि केंद्र प्रमुख श्री निखिल सुरंगळकर यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आदरणीय माधुरीताई जोशी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांचे मनपूर्वक आभार मानते. या अंकाचं वैशिष्ट्य काय असं जर का विचारलं तर पत्रभेट या मासिकाला 24 वर्ष पूर्ण झाली. खरं सांगायचं तर आपल्याला असं वाटतं की 24 वर्ष ठीक आहे म्हणजे चालतं आहे मासिक, पण ते चालवणं खूप कठीण आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण का अनेक विघ्न येतात आणि अनेक लोक विरोधात असतात म्हणा किंवा चांगले विचार कोणाला नको असतात आजकाल. आपण बघतो म्हणजे
जेव्हा आपण टी व्हीवर ॲड वगैरे बघतो तेव्हा असं लिहिलं असतं की टोबॅको कन्झम्पशन इज इंजुरियस टू हेल्थ. आणि डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा लिहिलं असतं अँड ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. तर या दोन्ही म्हणी किंवा हे दोन्ही आपल्याला माहिती आहे, पण तंबाखूचं सेवन करणारे किती आहेत आणि रोज सातत्याने ॲपल खाणारे किती आहेत, असं जर का विचार केला तर आपल्या लक्षात येईल की चांगलं जे काही असतं ना ते टिकवून ठेवणं फार कठीण आहे. आणि हाच आमचा प्रयत्न आहे, ध्यास आहे. अनेक वेळा असे संकट म्हणा किंवा असे विघ्न म्हणा आले, पण म्हणजे कोविडच्या काळात वगैरे, पण तेव्हाही ऑनलाईन अंक काढून आम्ही आमचं काम सुरू ठेवलं. आणि एक व्रत आहे, व्रत घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे की चांगलं कार्य जे काय आहे ते सुरू ठेवायचं सातत्याने. तर त्याचा हा प्रयत्न आहे. आणि या गोष्टीला आता 24 वर्ष पूर्ण झाली आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष. तर जेव्हा रौप्य महोत्सवी वर्षाचा दिवाळी विशेषांक, कारण दिवाळी विशेषांक आमचा खरंच विशेष असतो. मागील 2 वर्षापासून मायबोली पुण्यामध्येच त्याला पारितोषिक मिळालेलं आहे. पंचतत्व विशेषांक माझ्या बहिणीने तो काढला, सौ स्मिताताई काटेकर, त्याला 3रं पारितोषिक मिळालं होतं. आणि मागच्या वर्षी अवधूत अगस्ती यांनी कॅलिफोर्नियाहून तो अंक काढला होता, त्याला 2रं बक्षीस मिळालं होतं आणि पुण्यामध्येच मिळालं. त्यामुळे खूप आनंदाचा म्हणजे दिवाळी अंक आमचा हा विशेष असतो. आणि आता यावर्षी आता पुन्हा 25वं वर्ष आहे, तर काय विषय घ्यायचा याबद्दल थोडासा विचार सुरू होता. पण आजूबाजूला खरं सांगायचं तर फार विध्वंसक परिस्थिती आपण बघतोय, रोज न्यूजमध्ये आपण वाचत असतो. तर युद्ध सेकडे सुरू आहे, सांगायला नको, त्यावर जास्त काही बोलत नाही. पण महिलांवर अत्याचार होत आहेत, कुठे पाणी टंचाई आहे, असे सगळे विविध प्रॉब्लेम्स ज्याला म्हणूया ते सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये सामान्य माणूस थोडा विचार करतो की म्हणजे कशी ही परिस्थिती बदलता येईल, म्हणजे आणि हा विचार आपणही करतो की सामाजिक दायित्व आपणही त्याचं काहीतरी लागतं की समाजासाठी आपण काहीतरी आपल्याला करावंसं वाटतं, तर आपण काय करू शकतो. तर माझ्या मनात हा विचार नेहमी येतो की आपण काय करू शकतो, चांगलं कार्य आपण काय करू शकतो. तर यावेळेला असं वाटलं मला की आपण काहीच करू शकत नाही, आजूबाजूची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की आपण बदलू शकत नाही ती. थोडासा असा विचार सुरू होता तेव्हा परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचं वाक्य मला आठवलं की जे गढूळ जल असतं ते सर्वत्र असतं, पण आपल्या घरी जेव्हा आपण पाणी घेतो ते काय करतो, आपण फिल्टर लावतो आणि फिल्टरमधलं पाणी आपण पितो. तसंच आपले जे विचार आहेत आपण इतरांचे नाही बदलू शकणार, पण ठीक आहे आपल्या परिवारापुरते आणि म्हणजे आपल्याशी संपर्कात येणाऱ्या व्यक्तींपुरते आपण ते विचार बदलू शकतो. आणि तोच ध्यास आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून पत्रव्रतच्या माध्यमातून चांगले विचार, जसे संस्कार, आपण आई जशी मुलांवर संस्कार करत असते तसे संस्कार सध्या गरज आहे त्या संस्कारांची, तर ते आपण करत राहायचं सातत्याने कार्य, असा त्यांचा एक संदेश होता. आणि त्याप्रमाणेच मग असं ठरवलं की दिवाळीला लक्ष्मीची पूजा सर्वत्र होती. आता लक्ष्मी म्हटलं की काय, तर जी शुभ लक्षणांनी युक्त अशी आहे अशी लक्ष्मी. आणि लक्ष्मीपूजन घरोघरी केलं जातं. नवरात्रापासून म्हणजे आश्विन महिना जर का आपण बघितला तर तो देवीला समर्पित केलेला आहे. अनेक व्रतवैकल्य नवरात्र असतं, शक्तीची उपासना असते, लक्ष्मीची उपासना असते. आणि हा महिना पूर्ण देवीला आपण समर्पित करतो, तिची पूजा अर्चा करतो आणि तिला मागणं मागतो की जे जे शुभ आहे ते येऊ दे आमच्याकडे आणि जे अशुभ आहे ते तू घालो, अशी प्रार्थना आपण श्रीसुक्ताद्वारे करतो. तर हाच एक विचार या मागे होता की जे जे अशुभ आहे ते दूर होऊ दे, त्याचा नाश होऊ दे आणि जे शुभ काही आहे ते आमच्यापर्यंत येऊ दे सर्वांपर्यंत, अशी तिला प्रार्थना केली आहे. या अंकाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की जे होऊन गेलेले संत आहेत त्यांचे विचार या अंकात दिलेले नाहीत. कारण संतांचे विचार शाश्वत असतात, काही त्याच्याबद्दल डाऊट नाही. परंतु मला असं वाटलं की सध्याच्या कठीण परिस्थितीतही अनेक लोक चांगलं कार्य करत आहेत, तर मग त्या कार्यावर आपण प्रकाश थोडा टाकू शकतो या माध्यमातून. आणि म्हणून मग गोविंदगिरी व्यास महाराज आहेत, त्यात राष्ट्रयोगी गोविंदगिरी महाराज, त्यांचं चरित्र या विशेषांकात आहे. त्यानंतर नितीनजी गडकरी आपल्याला माहिती आहे, भाग्यलक्ष्मी या सदरात त्यांच्याबद्दल प्रकाश, त्यांच्या कार्याबद्दल प्रकाश टाकणारा एक लेख आहे. त्यांचं सद्गुरुदास महाराज आहेत असे आणि जाडवेंद्र महाराज आहेत, असे अनेक संतांचे म्हणजे जे सध्या कार्य करत आहेत त्यांचे विचार, त्यांचे लेख प्रामुख्याने घेतले आहे. याशिवाय ज्या स्त्रिया घर वगैरे सगळं सांभाळून उच्च पदस्थ आहेत तशा राधिका गुप्ता, डॉक्टर राधिका गुप्ता या CEO आहेत एडिलिस म्युच्युअल फंडाच्या. त्यांनी एक क्रांती घडवली म्युच्युअल फंडामध्ये, तर त्यांची मुलाखत घेण्याचा मला योग आला. त्यानंतर सुचेता महापात्र आहेत बंगलोरच्या, त्यांची मुलाखत घेतली आहे. त्यानंतर पुण्याच्या आपल्या
सावनीजी शेंडे यांची मुलाखत घेतली आणि अशा सगळ्या ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांच्या लेखांनी हा अंक समृद्ध झालेला आहे. याशिवाय 5 वर्षांचं राशी भविष्य, म्हणजे जनरली आपण एका वर्षातच घेतो, पण आता ही सिरीज 12 महिने चालेल. तर मेष राशीचं 5 वर्षाचं 2025 पासून ते 2030 पर्यंतचं भविष्य आहे. याशिवाय म्हणजे भविष्य, पण याशिवाय न्यूमरोलॉजी म्हणजे हे प्राचीनच शास्त्र आहे, अंकशास्त्र. त्याच्यामध्ये प्रत्येक जण कुठल्या ना कुठला म्हणजे डेट ऑफ बर्थ आपली जी असते त्याचं कॅल्क्युलेट करून तर तो एक अंकी जो एक नंबर येतो, अंक येतो, त्याच्याप्रमाणे आपला स्वभाव किंवा आपण काय उपासना करायला पाहिजे याच्यावरती प्रकाश टाकणारा एक लेख आहे. तोही आपल्याला नक्की आवडेल. जरूर आपण सर्वांनी पत्रभेटचं सभासदत्व घ्यावं, कारण त्यामध्ये छान सात्विक विचार दिलेले असतात. परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचं प्रवचन म्हणा दर महिन्यात असतं. याशिवाय अनेक मोठ्या लोकांचे विद्वानांचं, जसं आता माधवी पण मागे छान आम्हाला उपनिषद विशेष अंकामध्ये माधवी त्यांचं पण लिखाण त्यांनी केलेलं आहे. तर असे अनेक लोक, विद्वान लोक यांचे लेख आपल्याला वाचायला मिळतील. जरूर आपण सभासदत्व घ्या. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर आपल्या प्रत्येकासमोर जे पुस्तक आहे त्याचं आपण प्रकाशन करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. यानंतर डॉक्टर मिलिंद शिरगोपीकर सर आपलं काही मनोगत व्यक्त करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. स्टेजवर उपस्थित असलेले मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व साधक, सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आज खरं तर अतिशय दुर्मिळ योग आहे. गुरुद्वादशी दत्त मंदिरात आणि एक वैचारिकरित्या संपन्न अशा दिवाळी अंकाचं प्रकाशन. खरंच माझ्या दृष्टीने हा एक मोठा योग आहे. ह्या दिवाळी अंकामध्ये एक छोटासा लेख लिहिलेला आहे नर्मदा परिक्रमेवर. एका कार्यक्रमात प्रज्ञाताईंची आणि माझी ओळख झाली. त्यांनी ताबडतोब तिथं मला एक प्रस्ताव दिला की नर्मदा परिक्रमेवर थोडंसं लिखाण कर. लिखाण हा काय माझा प्रांत नाही आहे, खरंच जमत नाही मला. काय जणांना जमतं, मला तसं जमत नाही. प्रज्ञाताईंना अशी कमिटमेंट केली नाही की, पण मी म्हटलं एक 2-3 पानं लिहून पाठवतो, तुम्हाला कसं वाटतं सांगा, त्यानंतर मग आपण पुढं बघू. तशी 2-3 पानं लिहून पाठवल्यावर त्यांनी सांगितलं मला पूर्ण लेख पाठवून द्या. काही वेळेचं बंधन होतं, त्या वेळेमध्ये हा लेख झाला. कसा झाला मला माहीत नाही. माईची कृपा होती, माईनीच माझ्याकडनं लिहून घेतला. आता तीच वाचणार आहे आणि तीच त्याच्यावर प्रतिक्रिया पण देणार आहे. पत्रभेट हा दिवाळी अंक थोडासा बघितला, ज्याला आपण वैचारिकरित्या चालना मिळती असं म्हणतो, तसे सर्व लेख ह्यात आहेत. जसं प्रज्ञाताईंनी म्हटलं की आत्ताचे संत नितीनजी गडकरी असतील, सावनी शेंडे असतील किंवा गुप्ता मॅडम असतील, यांचे विचार खरंच आपल्याला काहीतरी कुठेतरी विचार करण्यासारखे आहेत. यांनी जे आता सांगितलंय कुठेतरी आपल्याला नक्कीच विचार करण्यासारखा विचार व्यक्त केले त्यांनी.
परिक्रमेवरचा लेख आहे, सर्वांनी घ्या, अवश्य वाचा. ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या जरूर कळवा. काही चुकलं वगैरे वाटलं असेल तर ते माझं. बरोबर जे असेल ते माहीत. धन्यवाद. नर्मदे हर. त्यानंतर मी माजी देवानंद तेजस्वी त्यांनी म्हणत होतो. नमस्कार. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ज्या सद्गुरूंनी आमच्या जीवनातला अंधकार दूर केला आणि आमच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश फुलवला, अशा सद्गुरूंना वंदन केलेलं आहे या प्रार्थनेमध्ये. आणि आज खरंच इतका सुयोग आहे की हा परिवार कुठला जमलेला इथे. सद्गुरुदास महाराजांचा सगळा हा परिवार आहे. आज तिथी कुठली आहे तर गुरुद्वादशी आहे आणि आपण बसलोय कुठे तर गुरु दत्त मंदिरात बसलोय. असा हा त्रिवेणी संगम आहे. पण एवढ्यावरच हा सुयोग थांबत नाही. तर हे पत्रभेट या अंकाचं रौप्य महोत्सवी वर्षातला हा दिवाळी अंक आहे. हा आणखीन एक त्याच्यावर म्हणजे अगदी चेरी ऑन द केक असं म्हणतात किंवा दुधात केशर इतका हा सुयोग साधलेला आहे. त्यामुळे अशा सुयोग प्रसंगी मला बोलण्याची संधी मिळाली. हा जो पत्रभेट अंक आहे ना, नावच किती वेगळं आहे बघा. बाकीच्या अंकांची दिवाळी अंक म्हणा किंवा एरवीचे जे नावं असतात ती फार वेगळी असतात. पत्रभेट हा अंक दर महिन्याला आपल्या भेटीला येतो. आता पूर्वी पत्राची खूप परंपरा होती, प्रथा होती. आपण लहानपणी आपल्या लहानपणी पत्राची वाट बघत होतो की पोस्टमन कधी येतं आणि पत्र कधी येतं. आता पत्राची ही प्रथाच बंद झालेली आहे कारण नवीन नवीन सोशल मीडियामुळे. पण अजूनही एक पत्र आपल्या घरी येतं दर महिन्याला आणि ते आहे पत्रभेट, की ज्याची सुद्धा आपण आतुरतेने वाट बघत असतो. पण त्याची पृष्ठसंख्या जरी कमी असली तरी आशय इतका विलक्षण आहे आणि म्हणून अशा आशयगर्भ पत्रभेटीची आपण नेहमीच आपल्याला उत्कंठा असते, उत्सुकता असते. बरं, विषय तरी किती विविधता आहे विषयांमध्ये. आत्तापर्यंत ही 24 वर्ष झालेली आहे आणि या 24 वर्षामध्ये कुठलाही विषय पुन्हा रिपीट झालेला नाही. इतकी कल्पकता अर्थातच महाराजांची आहे आणि त्यांना साथ देणारे अनेक जण आहेत आपल्या या परिवारामध्ये. आणि ही आणखीन एक खासियत याची अशी आहे की संपादक सुद्धा एकच नाही आहे. वेळोवेळी किंवा काही महिन्यांनी त्या संपादकांची सुद्धा जबाबदारी वेगवेगळ्या लोकांवर सोपवण्यात येते आणि त्यामुळे प्रत्येकाला एक अनुभव येतो, प्रत्येकाला एक स्वतःच्या कल्पना राबवण्यामध्ये अतिशय उत्तम असं यश येत असतं. त्यामुळे हा अंक अजूनही ताजा टवटवीत आहे आणि त्याची आपण वाट बघत असतो. आत्ताचा जो अंक आहे दिवाळी अंक किंवा ज्याला जोड अंक म्हटलेला आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरचा जोड अंक, तो सुद्धा इतका विलक्षण आहे की त्याचा विषय आहे अष्टलक्ष्मी. लक्ष्मी तर आपल्याला माहिती आहे. लक्ष्म म्हणजे चिन्ह, लक्ष्म म्हणजे लक्षण आणि जी 7-8 लक्षणांनी युक्त आहे अशी ही अष्टलक्ष्मी आहे. म्हणजे त्याच्यात ज्ञान आहे, ज्याच्यात ऐश्वर्य आहे, त्याच्यात सुख आहे, आरोग्य आहे, धन आहे, धान्य आहे, जय आहे, यश आहे. अशा 8 लक्षणांनी युक्त ही अष्टलक्ष्मी आहे. आणि या अष्टलक्ष्मीमध्ये सुद्धा धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वैभवलक्ष्मी अशा अनेक लक्ष्मींचं वर्णन आहे. आणि त्याच्यावरचे अतिशय सुंदर लेख या अंकामध्ये पाहायला आपल्याला निश्चितच मिळतील. पण त्याही पूर्वी मला प्रज्ञाताईंचं एक अतिशय अभिनंदन करावंसं वाटतं की प्रत्येक लक्ष्मीसाठी त्यांनी जे लेखकांना आवाहन केलं किंवा लेखक जे निवडलेले आहेत ते इतके योग्य आहेत. म्हणजे बघा, संतानलक्ष्मीसाठी डॉक्टर शुभांगी देशपांडे यांची निवड केलेली आहे आणि त्या बालरोग तज्ज्ञ आहेत. आणि एका बालरोग तज्ज्ञाखेरीज या संतानाच्या प्रगतीवर कोण लिहू शकणार आहे. किंवा वीरलक्ष्मी याच्यामध्ये बाम सरांची त्यांनी निवड केलेली आहे आणि त्यांचाही लेख अतिशय उत्तम आहे. म्हणजे ही निवडसुद्धा आधी अचूक आहे आणि त्याच्यातला कंटेंट जो आहे तोही अतिशय अप्रतिम असा आहे. त्यामुळे हा लेख अगदी निश्चितच वाचण्यासारखा आहे. आत्ता प्रज्ञाताईंच्या बोलण्यामध्ये असंही आलं की त्याच्यासाठी आधी ही लक्ष्मी तर आपल्याला प्राप्त करायचीच आहे. सगळ्यांना लक्ष्मीची
म्हणजे उत्सुकता आहे किंवा लक्ष्मी आपल्या घरी यावी असं निश्चितच आपल्या सगळ्यांना वाटत असतं. पण त्यापूर्वी एक गोष्ट निश्चित करायला पाहिजे. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या वेळेला सुद्धा जेव्हा लक्ष्मीचं आगमन होतं त्यापूर्वी आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, एक दिवा लावतो आणि दिवा साधा आपल्या घरातल्या निरांजनाचा दिवा सुद्धा या लक्ष्मीला आवाहन करतो, लक्ष्मीला बोलावणं धाडतो. आणि असंही म्हटलेलं आहे, ये ये लक्ष्मी बैस बाजे, माझे घर तुला राजे. माझं घर तुला शोभेस आहे, तू माझ्या घरी ये असं तिला बोलावण्यासाठी पहिल्यांदा अस्वच्छता दूर करायला पाहिजे ना. अस्वच्छता दूर करण्यासाठी असं आणि अस्वच्छतेला एक सुंदर शब्द वापरलाय, अलक्ष्मी. अलक्ष्मी घालवून दिल्याशिवाय लक्ष्मी कुठे येणार. लक्ष्मीला जागा मिळायला पाहिजे ना. म्हणून पहिल्यांदा अलक्ष्मी दूर करायची. म्हणजे आपल्यातले जे अज्ञान आहे, जो आळस आहे, जे काय दुर्गंधी आहे, अस्वच्छता आहे, हे सगळं आधी काढून टाकायला पाहिजे. किंवा व्यसन आहेत किंवा या सगळ्या गोष्टी ज्या अप्रिय गोष्टी आहेत, ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, त्या आधी काढून टाकायला पाहिजे. तरच या लक्ष्मीचं आगमन होईल. आता लक्ष्मी आणि अलक्ष्मी असं म्हणतात बरं का. समुद्र मंथनातून या दोघी बाहेर आल्या. दोघी खरं तर बहिणीच आहेत आणि या बहिणीच आहेत. तर त्या बहिणींमध्ये सुद्धा थोडी रायव्हलरी असते ना. तसं त्या दोघी बहिणी आहेत आणि त्या दोघी बहिणींना असं थोडं वाटायला लागलं की दोघींमध्ये सुंदर कोण, दोघींमध्ये सुंदर कोण. आता कसं निवडणार ना. अलक्ष्मी सुंदर का लक्ष्मी सुंदर. मग त्यांनी शनिदेवांना आमंत्रण केलं आणि शनिदेवांना सांगितलं की तुम्ही न्याय निवाडा करा की आमच्यातल्या दोघींमध्ये सुंदर कोण. आता आली का पंचायत. कुणाला सुंदर म्हणावं. लक्ष्मीला सुंदर म्हटलं तर ही अलक्ष्मी रागवेल आणि अलक्ष्मीला सुंदर म्हटलं तर लक्ष्मी नाराज होईल. आणि म्हणून शनिदेवांना प्रश्न पडला की कोणाला सुंदर म्हणावं. मग ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही दोघी इथे उभा राहा आणि समोर लांब ते झाड दिसतंय ना, तिथपर्यंत जाऊन परत या. मग मी तुम्हाला नक्की सांगतो की तू दोघींमध्ये सुंदर कोण. तेव्हा दोघी खरंच गेल्या. एकदा आधी अलक्ष्मी गेली आणि परत आली, मग लक्ष्मी गेली आणि परत आली. तेव्हा शनिदेवानी त्यांचा न्याय दिला. ते म्हणाले, खरं सांगू का, दोघी अतिशय सुंदर आहात, पण अलक्ष्मी आहे ना ती जाताना सुंदर दिसते आणि लक्ष्मी आहे ती येताना सुंदर दिसते. आहे की नाही गंमत. अलक्ष्मी गेली पाहिजे तरच लक्ष्मीला जागा होईल. किंवा आजच्या कम्प्युटरच्या भाषेत म्हटलं तरी जुन्या फाईल्स डिलीट केल्याशिवाय नव्याला जागा कशी मिळणार. त्यामुळे पहिल्यांदा आपण हा निश्चय करूया, आपलं नुसतं घरच स्वच्छ करायचं नाही तर आपलं मनही स्वच्छ करायचं. कारण स्वच्छ मन हे सुद्धा लक्ष्मीचंच निवासस्थान आहे. विशाल हृदय पाहिजे. लक्ष्मी फक्त तुमच्या तिजोरीतली लक्ष्मी नाही बरं का. तुमचे पैसे आपण आता हल्ली कॅश व्हॅल्यू किंवा कार्ड व्हॅल्यू किंवा आता जीपे आपण ह्या सगळ्याला महत्त्व देतो. पण ह्याच्यापेक्षा लक्ष्मीची निवासस्थानं अनेक आहेत. म्हणजे अतिशय धनधान्याने संपन्न असा देश असेल, खनिजांनी भरलेल्या भूमी असतील किंवा जलाने भरलेल्या विहिरी असतील, त्याच्यावर पोसणारे गुरं असतील किंवा पशुवैभव असेल, घोडे असतील, भरधाव धावणारे घोडे आहेत, त्यांना जोडणारे रथ आहेत, त्याच्यात बसलेले वीर पुरुष आहेत, सुशील सद्गुणी स्त्री आहेत. हे सगळं लक्ष्मीच आहे. ही सगळी लक्ष्मी आहे. आणि त्याच्याही पलीकडे विशाल अंतःकरण हे एक लक्ष्मीचं एक रूप आहे असं म्हणता येईल. आता विशाल अंतःकरण आमचंही आहेच की. तुम्ही आपण सगळे सज्जन लोक, त्यामुळे तुम्ही म्हणाला हो आमचं अंतःकरण चांगलंच आहे, सज्जनच आहोत आम्ही. पण थोडी, अगदी थोडी का होईना, थोडी असूया, थोडी ईर्ष्या, थोडा मत्सर आपल्यात असतो, तोही काढून टाकूया. आणि त्याच्यासाठी सुद्धा एक छोटीशीच कथा सांगते, जशी आत्ता सांगितली आणि लगेचच थांबणार आहे. असाच एक माणूस असतो बरं का. आणि त्याने एकदा अगदी सहज जाता जाता एक लॉटरीचं तिकीट काढलं. सहज लॉटरीचं तिकीट काढलं आणि बघितला निकाल तर काय लागली की लॉटरी 5 लाखाची. इतका आनंद झाला की चला ध्यानी मनी नसताना मला 5 लाखाची लॉटरी लागली. आणि म्हणून तो आनंदाने अगदी नाचत होता. थोड्यात 1 तासाभरातच त्याचा आनंद नाहीसा झाला, पूर्ण नाहीसा झाला. मग काय झालं होतं, नक्की काय झालं होतं. त्याला लॉटरी मिळणार नव्हती का, पैसे मिळणार नव्हते का. तर पैसे मिळणारच होते, पण त्याचा आनंद कशामुळे कमी झाला तर त्याच्या शेजाऱ्याला 10 लाखाची लॉटरी लागली.
एवढ्या मत्सराने की मला 5 लाखाची लागली आणि शेजाऱ्याला 10 लाखाची लॉटरी लागली, एवढ्या मत्सर भावनेने त्याचा जो असलेला आनंद होता तोही निघून गेला. असं नकोय न व्हायला. मग आपलं अंतःकरण अतिशय शुद्ध, अतिशय पवित्र, अतिशय शुचिर्भूत असं असायला पाहिजे. तरच ही लक्ष्मी वास करायला येणार आहे. आणि जसं तुम्हाला वाटतंय आपल्या घरात लक्ष्मी यावी, तशीच त्या लक्ष्मीला सुद्धा एक घर पाहिजे ना, चांगलं एक घर राहायला पाहिजे. आणि म्हणून आपलंच घर आपण असं बनवायचं की तिला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या आपल्या घरात असायला पाहिजे. म्हणजे कसं, उत्साह संपन्न मदीर्घ सूत्र, क्रियाविधीज्ञ व्यसनेषु सक्तम, शौर्यम सौहार्दम आणि लक्ष्मी स्वयं याती निवास हेतोः. आपण उत्साह संपन्न असायला पाहिजे. सारखा उत्साह, आळसावलेलं कंटाळलेलं घर तिला आवडत नाही. उत्साह संपन्न, अदीर्घ सूत्रम, रेंगाळत चेंगटपणाने कामं करायची नाही. उत्साह संपन्न मदीर्घ सूत्रम, क्रियाविधीज्ञ, क्रिया काय कसं करायचं त्याची जाण पाहिजे. व्यसनेषु असक्तम, व्यसनात अडकायचं नाहीये. दृढ सौहार्दम, मैत्री सुद्धा अगदी दृढ पाहिजे. असं जर का घर असेल तर लक्ष्मी स्वयं यांती निवास हेतोः. लक्ष्मी स्वतः आपल्या घरामध्ये राहण्यासाठी येईल. तीच आपल्याला विचारेल येऊ का, येऊ का, येऊ का, आणि मग तिचं अतिशय हसतमुखाने स्वागत करायचे. अशी ही लक्ष्मी तुमच्या आमच्या घरात येवो अशी तर प्रार्थना आपण करूच या. आता फक्त एक छोटासा उल्लेख करते की या आपल्या अंकामध्ये सुद्धा भाग्यलक्ष्मी म्हणून अक्काईंचा उल्लेख आहे. भाग्यलक्ष्मी अक्काई आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत आणि त्या आजही इथे आहेत. देहानी नसल्या तरी आजही इथे आहेत. आणि दुसरी त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या 4 पिढ्या इथे आहेत. म्हणजे प्रज्ञाताई आहेत, स्मिताताई आहेत, त्यांची सून आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांची नात आहेत. अशा 4 पिढ्या भाग्यलक्ष्मीच्या आहेत. आणि त्याच कशाला, तुम्ही तुमच्यापैकी प्रत्येकजण हा भाग्यलक्ष्मीच आहे आणि आपलं भाग्य आपण घडवणारं अशी या अष्टलक्ष्मीच्या निमित्ताने आपण आपल्याला एक खात्री करून देऊया आणि या दिवाळीचं स्वागत करूया. इथेच थांबते. सर्वांना दिवाळीच्या अतिशय मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. त्यानंतर जोशीराव काकू आपला अनुभव देतात. व्यासपीठावरचे मान्यवर आणि सर्व श्रोते, तुम्हाला अभिवादन करून मी 2 शब्द बोलते. वास्तविकरित्या माझा आवाज खूप कापतो, मला फारसं बोलता येत नाही, पण तरीही मला संधी दिली त्याबद्दल मी प्रयत्न करते. धार्मिक क्षेत्रामध्ये काम करण्यापेक्षा मी समाजाच्या प्रगतीसाठी किंवा समाजाच्या उद्धारासाठी मी खूप काम केलं. जवळजवळ 20 वर्ष मी वनवासी कल्याण आश्रम या संघटनेचं काम केलं आणि त्या कामामध्ये आम्ही नाशिकजवळ एक गुढी म्हणून संपूर्ण आदिवासी समाज असलेलं गाव आहे. तिथे आश्रमशाळा आहे आणि तिथे विद्यार्थिनींना राहण्याची सोय नव्हती. रात्री पाऊस पडला की मुली वर्गातले बाजूला सरकवायचा आणि असं कुडूक करून झोपायचं. ते पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण इतके छान राहतो, या मुलींनी काय पाप केलं. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही पैसे जमवून समाजाकडूनच पैसे घेतले. सरकारी मदतीचा आम्ही कधीही स्वीकार केला नाही आणि जवळजवळ 4 कोटीचं वसतिगृह आम्ही बांधून दिलं आणि त्यासाठी पैसे मात्र भरपूर कमवण्याचं काम केलं. आणि अशा तऱ्हेने या आदिवासी विद्यार्थ्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्यासाठी क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकच्या धर्तीवरती दर 4 वर्षांनी आम्ही क्रीडा स्पर्धा घेतो आणि त्यांची मुलं चांगल्या गुणांनी पुढे जातील. त्या मुलांचं सिलेक्शन त्यांच्या क्षेत्रात करून देतो आणि त्यांना पुढे संधी देतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. आणि मी स्वतः शाळेत शिक्षिका होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हे प्रत्येक शिक्षिकेचं ध्येय असतं. त्याप्रमाणे या आदिवासी विद्यार्थ्यांचा सुद्धा सर्वांगीण विकास करून देण्याचं काम मी 20 वर्ष केलं
आता वयोमानानुसार मला फारसं काम करता येत नाही, पण मी सोसायटीचं काम करते. त्यात मी सोसायटीची सेक्रेटरी आहे. त्यामुळे हे मंदिर, समोरचा हॉल आणि सोसायटीचं ऑफिस या तिन्ही क्षेत्रामध्ये मी एकटीच काम करते. तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतले याबद्दल धन्यवाद. आपला प्रकाशनाचा कार्यक्रम तसा पूर्ण झालाय. सूक्तातला 8वा श्लोक आहे. क्षुद्पिपासां मलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतीं असमृद्धींच सर्वान् निर्वृतमे गृहात्. म्हणजे क्षुधा पिपासा अशा प्रकारे आपल्याकडे वास करणारी अलक्ष्मी ही बाहेर जावं आणि सदलक्ष्मी घरात येवो अशी आपल्या सगळ्यांची जी इच्छा आहे, तर ती ह्या दिवाळी विशेषांक, अष्टलक्ष्मी विशेषांक आपल्या घरात ठेवून पूर्ण होऊ शकते. तर आपण सर्वांनी तो विशेषांक आपल्या घरी ठेवावा, आपल्या नातेवाईकांना भेट म्हणून द्यावा आणि त्यासाठी बाहेर जो स्टॉल आहे तिथे हा विशेषांक आपल्याला उपलब्ध करण्यात आलेला आहे. आता ह्या कार्यक्रमासाठी ज्या सगळ्यांनी सहकार्य केलं, आपले उपस्थित सगळे मान्यवर, आपण सगळे गुरुभक्त जे आपण दिवाळीच्या मुख्य दिवसांमध्ये इथे एवढी संध्याकाळ आपण आलात, त्यानंतर या मंदिरात व्यवस्थापक असणारे सर्व सहकारी आणि सोसायटीचे सगळे ट्रस्टी मंडळी, याचं श्री गुरुवंदिर परिवारातर्फे मी आभार मानतो. आम्हाला ही संधी आपण दिली आणि अशी सेवा आमच्याकडून घडावी ही सद्गुरुचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता काल्याचा प्रसाद आपल्याला सगळ्यांना मिळेल, तो तिथे बाहेर अरेंज केलेला आहे. तर आपण कृपया सगळ्यांनी प्रसाद घेऊनच पुढे जावं. अवधूत